काया के सुख दुख समझावे, श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे, अजर अमर है परमतत्वयो, काया के सुख दुख समझावे, श्री कृष्ण गोपाल हरे सखा सारथी शरणागत के, सदा प्रीतपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे, 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 दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम आपल्या दत्तवाडी इंदापूर तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। हा शिदोरी सत्संग आपण करत आहोत, यामध्ये आपण तन्मय होऊन नाहून निघत आहोत। सर्वजण ज्ञानमय शिदोरी ग्रहण करण्यासाठी उत्साहाने या ठिकाणी एकत्रित येतात, नाहून निघतात। मित्रांनो, प्रापंचिक स्नानापेक्षा जे ज्ञानामृताचं जे स्नान आहे ते अतिशय उत्तम आहे। प्रपंचात आंघोळ करत असताना आपण दगडाने अंग असतो तरी निघत नाही। जर तुम्ही वरतून काळे असले तरी काही हरकत नाही, परंतु ब्रह्मविद्या मायमाऊली तुम्हाला आतून स्वच्छ करते, आतलं गदळत्व काढते। राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याचा त्याग करते। याचा त्याग करायला तुम्ही या ब्रह्मविद्यात शिकता, आणि प्रपंचात याचा त्यागच कोणी करत नाही, वाढत जातं वाढत जातं वाढत जातं, आणि म्हणून प्रपंचातही सुख लागत नाही। प्रपंच करत असताना परमार्थाची साथ पाहिजे, घरात देवारा पाहिजे। घरात देवारात नसेल तर काय अर्थ नाही, फक्त स्वार्थ आहे। आणि म्हणून त्या परमेश्वराचं नामस्मरण नक्की करत जा, देवपूजा रोज करत जा। आपल्या घरी आहे जी देवपूजा ती आपल्या पूर्वजांनी टिकवून ठेवलेली आहे, खूप महत्वाची आहे। आपण नामाचे 10 ठाई बघत आहोत। आपण नामे वेद बघितला, नामामुळे वेद निष्पन्न होतो। मग एकच प्रकारे वेद होतो का? नामे वेद स्थान वेद
मूर्तिवेद मार्गवेद, चार प्रकारे वेद निर्माण होतो. चार प्रकारे माणूस या मार्गाला लागतो. म्हणून हे चार प्रकार मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातला नामे वेद आपण बराचसा बघितलेला आहे. देवाचं नाम उच्चारलं ना तर पैल ब्रह्मांडी वेद निर्माण होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे. पैल ब्रह्मांडी पण वेद. जसं श्रीकृष्ण भगवंताचा कसा वेद आहे, शतसहस्र वेधूर. श्रीकृष्ण भगवंताचा हजारो लोकांना वेद होतो. पण आमच्या देवाचं नुसतं नाव ऐकलं की कित्येक लोकांना वेद निर्माण होतो. पहिल ब्रह्मांडी जर कोणी नाव उच्चारलं ना आमच्या देवाचं, तो वेद निर्माण होतो, आवडी निर्माण होते. इतकं महत्वाचं हे नाम आहे. ते तुमच्या मुखात असू द्या मित्रांनो. तुमच्या गुरुनं तुम्हाला सांगितलंय, जर ते पाठ नसेल ना पाठ करून घ्या मित्रांनो. ज्याच्या पाठ नाही तो सपाट राहून जातो. आपल्या मापाला सीग लागली पाहिजे मित्रांनो. आपल्या गोमट्याला सीग लागली पाहिजे, पण आपल्या पापाला सीग लागते मित्रांनो. पण पुण्याला गोमट्याला लागत नाही. पण लोक म्हणतात ना त्याचं माप भरायचंय. मित्रांनो पापाचं माप नका भरू देऊ. फेटता फेटणार नाही. जो क्षणामध्ये इतकं पाप अंगवतो की हजारो वर्ष फेडणं होणार नाही मित्रांनो. पण सावध राहा. त्या देवाचं नामस्मरण करा, चिंतन करा. आता मी तुम्हाला स्थान वेद सांगणार आहे. कसा स्थानाचा वेद निर्माण होतो बघा. तुम्हाला ज्या स्थानाची आवडी लागलेली आहे त्या स्थानाला तुम्हाला जावं असं वाटतं. स्थान वेद, असा स्थान वेद निर्माण झालेला आहे. आताच दांडी पौर्णिमा झाली. माहितीये तुमच्या जवळ नाम आहे म्हणून तुम्ही जाता, उपदेशी म्हणून जाता, महानुभाव संप्रदायक आहेत म्हणून जाता. पण असं नाही. जाळीच्या देवाला सगळा जन समुदाय येतो. जे महानुभाव संप्रदायाचे नसले ते पण येतात. का येतात? स्थान वेद. त्यांना त्या जाळीच्या देवाच्या स्थानाचा वेद लागलेला आहे. जाळीचा देव, याला जाळीचा देव का म्हणतात मित्रांनो? सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान सावळे करून येत असताना त्या ठिकाणी सावळेदोरला येत असताना एक वाघ आला. त्या वाघाला वेद लागला स्वामींचा, त्या श्रीमूर्तीचा. मूर्तिवेद. स्वामींना बघितल्यानंतर करवंदीच्या जाळामधला वाघ बाहेर निघाला. स्वामी दिसल्यावर बाहेर निघाला. आता संत गुरु दिसला की आपले वाघ घरीच राहतात. तो वाघ होता माणसाला खाणारा हिंसक प्राणी. आपले तर एवढे नाहीये ना. इतका हिंसक असणारा सुद्धा स्वामींना बघितल्यानंतर निर्हिंसक झाला. स्वामींच्या मागे चालायला लागला. स्वामींची श्रीमूर्ती बघायला लागला. वाघ आला पण भक्तजन घाबरले. महाराज वाघ आला.
आणि देवाला त्यांनी बघितलं आणि देवाने त्याला बघितलं. वाघाची जी हिंसक वृत्ती होती ती बाजूला केली. वाघ आता महात्मा झाला, स्वामींच्या मागे चालायला लागला. देव म्हणतात भक्तगणांना, अरे ह्या तुमच्या ज्या परोटल्या आहेत ना, एकाला एक बांधा आणि वाघाच्या पाठीवर ठेवा, त्याला सेवा दास्य घडू द्या. खरं हो. मग परोटल्या गवसल्या काढल्या, भक्तगणांनी बांधल्या आणि वाघाच्या अंगावर ठेवल्या, पाठीवर ठेवल्या. वाघाने सेवा केली. मित्रांनो, आपण कधी करायची? आपण आपलेच वजन उचलून आपलेच पोते उचलून बेजार आहे. कधी मार्गाचं करणार, कधी परमार्ग भजणार? हमाली करून आपण कधी आपलं घर चालवतो? ते आपलं कर्म आहे, ते कर्मात आपल्या आलेलं आहे. त्या कर्माचा नाश करायचा असेल ना, तर कधी मार्गातही मार्गाचे पोते वजन उचलावं लागणार, तेव्हा कर्माचा नाश होणार, नाहीतर होणार नाही. मित्रांनो, तुम्ही घरचे कितीही कर्म केले तर कर्माचा नाश होणार नाही. इथं जर तुम्ही इथली काडी इथं ठेवली मार्गात आल्यानंतर, तर तुमच्या कर्माचा नाश होणार, तुम्हाला सेवा दास्य घडणार. त्या वाघाकडनं देवाने सेवा दास्य करून घेतलं. गाव जवळ आलं. भक्तजनांना देव म्हणतात, अरे वाघाच्या अंगावरच्या ज्या परोटल्या आहेत ना, काढून घ्या. एवढं म्हणे महाराज, नाही, गाव आहे, गावात वाघ निसता दिसला की गावातले वाघ खेकाळून जातील. ते आतापर्यंत आत बसलेले, पण त्यांना खरा वाघ दिसलं की त्यांना जमणार नाही. तो वाघ यांना खाईन ना, म्हणून हे त्याला खातील. जीव जीवाचा आहार आहे. मित्रांनो, उपद्रव करतील त्या वाघाला. ते वाघाला गावाच्या आधीच आपण निरोप देऊया. वाघावरच्या परोटल्या काढल्या आणि वाघ देवाचं दर्शन घेऊन निघून जातो. स्वामी गावात जातात. गावातून जाळीच्या देवाच्या त्या स्थानावर जातात. त्या करवंदाच्या जाळीमध्ये स्वामींचं आसन होतं. स्वामींनी त्या स्थानावर अभिमान स्वीकारला, माझ्या भक्तांचे मनोरथ मी पूर्ण करणार. माझ्याकडे जी इच्छा घेऊन तुम्ही येणार ना, ते मी पूर्ण करणार. म्हणून आज हे नवसाला पावणार ते स्थान आहे. जाळीचा देव म्हणजे जाळीतून काढणार ते स्थान आहे. तुम्ही जाळ्यात अटकले, संकटात अटकले की तुम्ही देवाला वंदन करता, देवाकडे जाता, महाराज आमचं एवढं काम करणार आहे, खूप जाळ्यात अटकलोय आम्ही, पाहू ना आम्हाला. नवसाला तर पाव, मी तुला एवढं करेन, तेवढं करेल, एवढ्या साधूंना जेव घालेन, संतांची पूजा करेल, पाव ना मला. देव पावतो ना मित्रांनो, जाळ्यातनं काढतो ना. पण इथलच मागितलं तुम्ही, इथलच जाळ्यातनं तुम्ही निघाले, पण तुम्ही खऱ्या जाळ्यात पडलेले आहात. कोण्या? जन्मरूप चक्राच्या जाळ्यात तुम्ही पडलात. जन्मने मरणे, जन्मने मरणे, यातनं कधी बाहेर निघणार नाही. यातनं बाहेर निघण्यासाठी देवाने त्या ठिकाणी आसन धरलेलं आहे. या जन्मरूप चक्रातून, जाळ्यातून काढण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्र भगवान जाळीच्या देवाच्या स्थानापासून वेद निर्माण करतात. आणि म्हणून कुठून कुठून लोक देवाच्या दर्शनाला येतात. कुठं चालले म्हटलं
तर सांगतात आम्ही जाळीच्या देवाला चाललो. स्थानवेध, त्या स्थानाचा वेध लागलेला आहे. जो नाही तो त्या यात्रेला जातो, देवाचं दर्शन घेतो. देवा जाळ्यातून काढ रे बाबा, पुन्हा पुढच्या वर्षी येईल. या वर्षी पुन्हा जाळ्यात नको अडकू देऊ मला. जाळ्यातच मित्रांनो आपण. ऐसा स्थान वेध. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य रामटेक या ठिकाणी होत. रामटेक तुम्हाला माहितीये की रामाचं भव्य मंदिर आहे. सीताची नाहणी तिथं आहे. राम यात्रे निमित्त देवाने गुजरात सोडलं, महाराष्ट्रात आगमन केलं. कोणासाठी? तुमच्यासाठी, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी देवाने महाराष्ट्र निवडलं, महाराष्ट्रातले लोक निवडले. की माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी मधून मी सांगणार, ब्रह्मविद्येचं बाळ कडू मी त्याला देणार. जे माझा ऐकणार तो माझ्यापर्यंत पोहोचणार. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान महाराष्ट्रात आगमन करतात. आणि या महाराष्ट्रामध्ये 10.5 सूत्रांची पेरणी करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं लीळा चरित्र आहे. लीळा हा देवाच्या आणि चरित्र हे माणसांचं असतं. स्वामी महाराष्ट्रामध्ये निरूपण करायचे, या गावावरून त्या गावाला जायचे. अर्थाते परमेश्वर वाडो वाडी घेऊशिती. वाड्यात भिक्षाला जायचे. वाड्यामध्ये भरपूर वाड्या असतात. त्याला पूर्वीचे वाडे चौकाचे वाडे होते मित्रांनो. वायली निघाल्यानंतर ते आपण आपल्या चौकात राहत असता, आपल्या आपल्या घरात राहता, पण चौकातच सगळ्यांच्या चुली असतात. त्याला एक जोत्र असत. मग ते त्याच्या जवळ जेवायला बसतं. हे इकडे बसतंय, तिकडे बसतंय, तिकडे बसतंय. सगळे एकमेकाला दिसायला लागतात. सगळे सारखे नाहीयेत, सगळ्यांची श्रद्धा सारखी नाहीये. म्हणून देव त्याच्याच घरी भिक्षाला जातात जो भाग्यवान आहे. त्याच्या घरी जाऊन भिक्षा मागतात. अनंत ब्रह्मांडाचा नायक, त्याला काय खायला भेटणार नाही, त्याला भिक्षा मागावं लागते. अरे भिक्षाच्या निमित्ताने तो तुमच्या घरी आलाय, तुम्हाला तो शोधतोय. अर्थवंत आहात तुम्ही, तुम्हाला जाळ्यातनं निघण्याची इच्छा आहे. आणि म्हणून तुम्हाला येऊन, तुमच्या घरी येऊन भिक्षा मागतो, तुमचं खातो. खाल्ल्यानंतर तुमचा अनाधिकार नसतो, अधिकार बांधतो. ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होतो. लांब असलेला माणूस जवळ येतो. मग दर्शन होतं, स्पर्शन होतं, संभाषण होतं. दिलं घेतलं तर दर्शन, स्पर्शन आणि संभाषण होईल ना. दिलं नाही, घेतलं नाही तर स्पर्श कसा होणार तुम्हाला? तुम्हाला बोलणार कसं? कसं आहे तुमचं? तुम्ही आलेच नाही, जवळ बसलेच नाही, विचारलंच नाही. तुम्हाला बोलायला कोण रिकाम आहे? घरचे बोला ना तुम्हाला, तर बाहेरच्यांना काय गरज? दिलं घेतलं, विचारलं, बसलं पुसलं तर विचारतील ना. आणि म्हणून स्वामी तिथपर्यंत गेले. दर्शन दिलं, तिने बघितलं स्वामीला, काय श्रीमूर्ती आहे. दंडवत केला, देवाने स्पर्श केला. महाराज मी अपवित्र आहे, मला पवित्र करा. दर्शने स्पर्शने माते अपवित्राते पवित्र की जोजी. महाराज
माझं अंतकरणातलं गदरत्व काढा, मला आपल्या जवळ घ्या. आणि म्हणून भंडारे काका जवळ घेतलं, सांगितलं मागच्या पानावर बघा, आणि सापडलं आणि निघाले स्वामींच्या सोबत. अर्धा ते परमेश्वर वाडो वाडी गिवशितेली. परमेश्वर अर्थवंत जीवाला या जाळ्यातून काढतात, कोणालाही नाही. सर्वांना काढायचंय, पण अर्थ नाही, श्रद्धा नाही, भाव नाही, देवाकडे लक्ष नाही. ज्याचं लक्ष लागलंय त्याच्या पर्यंत देव पोहोचतात. मूर्तिवेध रामटेकला भोगरामाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेलेले आहेत. एक संधी भोगराम आहे, आपलं स्थान आधी लागतं. गेले ना तुम्ही कधी तर नक्की जा. पहिल्यांदा आपलं स्थान लागतं आणि मग नंतर त्यांचं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ओट्यावर बसले. सुंदर श्रीमूर्ती. बोने बाया, बोने बाया म्हणजे मासोपवासनिया, विधवा स्त्रिया. त्या त्र्यंबकला जात होत्या पायी पायी. मग या गावात काही दिवस थांबायचं, त्या गावात थांबायचं, भिक्षा मागायची आणि जायचं माधुकरी मागत. ह्या बोनेबाया त्या ठिकाणी पोहोचल्या रामाच्या दर्शनाला. पण जाताना इथून गेल्या ना, देवाचं स्थान रस्त्यात आहे. जाताना इथून गेले तर जाताना स्वामी दिसले. मूर्तिवेध. रामाच्या दर्शनाला जाता जाता स्वामी दिसले, आणि स्वामी दिसल्यानंतर स्वामींकडेच बघत राहिला. हेच देव, हेच देव आहेत. मग जे पूजा द्रव्य आणलं होतं ते स्वामींना दिलं, स्वामींची पूजा केली. स्वामींचा वेद लागला, मूर्तिवेध. स्वामींना पूजा अर्पण केल्यानंतर समोर बसल्या, स्वामींना बघत बसल्या. स्वामींना विनंती केली, महाराज जोपर्यंत तुम्ही इथं आहात तोपर्यंत आम्ही तुम्हाला जेवण देणार. कुठून देणार तुम्ही? काय तुमच्याकडे नसलं तरी आम्ही माधुकरी मागून आणणार आणि तुम्हाला खाऊ घालणार. पण एवढं आहे स्वामी, जे आमच्या झोळीत आहे ना ते स्वीकार करा. आमच्या घरी घरच नाही, आम्हीच चाललो यात्रेला. तर तुम्ही भेटले तर वाटाणे अन्नदान होईल आम्हाला. स्वामींना भिक्षा मागून त्या आणायच्या, स्वामींना खाऊ घालायच्या, बोने द्यायच्या, उपहार द्यायच्या, स्वामींना आधी द्यायच्या, निवडून पदार्थ द्यायच्या. मूर्तिवेध. दुसऱ्या दिवशी तिला पुजारी आला. पुजाऱ्याने बघितलं तो देवतेची पूजा करायला चालला होता, अभिषेक करायला चालला होता. स्वामींना बघितलं, बघतच राहिला. स्वामींनी त्याला मूर्तिभेद दिला. तो मूर्तीकडे बघत राहिला. दुसऱ्या मंदिरात जायचं तर स्वामींना सगळी पूजा केली. स्थानवेध, मूर्तिवेध. स्वामी आता त्या ठिकाणावरून निघून जातात, मनसरकट निघून जातात. दुसऱ्या दिवशी पुजारी येतो. ज्या ठिकाणी स्वामी बसलेले होते त्या ओट्यावर आधी अभिषेक म्हणजे उटी उपहार करतो. तिथे फुलं लावतो, चंदन लावतो, गंध लावतो.
आणि मग इकडे येतो स्थानवेध. आमचे जे स्थान आहेत ना बसायसारखे आहेत, तिच्यावर स्वामी बसलेले आहेत ना, म्हणून ते स्थान तसे केलेले आहेत. काही लोकांना वाटते कोण आहे काय माहिती, कोणते स्थान आहे, कोणता देव आहे. त्या ओट्यावर स्वामी बसलेले असतात म्हणून त्या ठिकाणी ते पूजा करतात. आता एक दिवशी एक ब्राह्मण आला रामटेकला दर्शनाला, रामाच्या देवाच्या चालला तो दर्शनाला. पण हा पुजारी सकाळीच आला, अगरबत्ती पान वगैरे तवली सगळं आणलं आणि देवाची उठी करायला लागला. ओटी करत असताना त्या ब्राह्मणाने बघितलं या ओट्याला स्नान घालतोय हा पुजारी. अरे इथं देव ना देवता काहीच तर नाही, म्हणजे फक्त ओटा आहे इथं, आणि या ओट्याला हा अभिषेक करतोय, उटी करतोय, गंध लावतोय, चंदन लावतोय, सुवासिक आरती त्या ठिकाणी पंचावन्न सगळं करतोय. त्याने विचारलं पुजाऱ्याला, काय हो काय करताय तुम्ही या ओट्याला, पूजा करताय? हो. का करताय? एखादा देव नाही देवता नाही. इथे एक ईश्वर पुरुष बसला होता स्थानवेध. ईश्वर अवतार या ठिकाणी बसला होता आणि म्हणून मी या ओट्याला आरती करतोय, स्थान उटी करतोय, कुठेही करत नाहीये. आणि म्हणून ज्या ठिकाणी आपले स्थान आहे त्याच ठिकाणी आपले लोक वंदन करतात. हे स्वामींचे स्थान आहेत, देवाचे श्रीचक्र स्वामींचे श्रीचरण तिथं पडलेले आहेत, स्वामी तिथं बसलेले आहेत. तिथं आपण वंदन करतो. तिथं वंदन केल्यावर स्वामी वंदन स्वीकारतात आणि तिथं वंदन केल्यावर तुम्हाला वेद निर्माण होतो. स्थानवेध. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो ब्राह्मण आला आणि तो ओट्यावरच जाऊन बसला. पाहिलं ओट्यावर जाऊन बसला आणि तो कर्मकांड कर्म त्या ठिकाणी मनन करत होता. कर्म अकर्म, मग त्या ठिकाणी तो मनन करत असताना तो कर्म विसरला आणि आनंद यायला लागला त्याला. आहा का आनंद आहे. मग तो आनंद येत असताना तो म्हणतो, अरे माझ्यावर हे विसरतोय आणि हा आनंद कसा येतोय. स्थानवेध. पूजाला विचारलं हे काय. इथे एक ईश्वर पुरुष बसला होता, तयाचे हे स्थान स्थानवेध. ते पुरुष कुठे गेले काय ते. ऐसे मनसरकड गेले. हो का. त्याला वेद निर्माण झाला. कसे ते स्वामी. लंब कर्ण, विशाल नेत्र, आजान बाहू, एकदम सुंदर आहेत. 32 लक्षण सुस्वरूप आहेत. विचारला आणि निघाला दर्शनाला. स्थानवेध. पायी पायी निघाला. कधी दर्शन होईल मला स्वामींचं. भोगरामावरून रामटेकला आला. मोठी शिळा आहे मनसरला. रामटेक वरून जावं लागतं. तिथं आपलं स्थान आहे मनसरचं. मोठी शिळा आहे, तिच्या अलीकडे स्थान आहे. स्वामी त्या ठिकाणी जाऊन बसलेले होते. हा स्वामींना शोधत आला. ब्राह्मण शोधत आला. माहितीये त्यांनी षटकर्म टाकून दिले, सोडून दिलं सगळं कर्मकांड. देवाचा झाला.
का झाला? स्थान वेद. आपण देवाचे असून देवाचे राहिला. ते देवाकडे आले, देवाचे झाले, देव धर्म करायला लागले. स्वामींचा वेद निर्माण झाला, स्वामींकडे गेला आणि स्वामींची ती खूण त्या ब्राह्मणाकडनं, त्या पुजाऱ्याकडनं ऐकली होती. लंब कर्ण विशाल नेत्र आजान बाहू. अशा आहेत ते स्वामी. बघितलं स्वामींना, हेच ते स्वामी आहेत. दर्शन घेतलं स्वामींचं, धन्य झाला. स्वामींनी विचारलं ब्राह्मणाला, तुम्हा हे श्रुत की दृष्ट, तुम्ही आम्हाला बघितलं का ऐकलं? म्हणे महाराज मी तुम्हाला फक्त ऐकलं. म्हणे कसं? म्हणे महाराज मी भोगरामला होतो, तिथे एका ओट्यावर बसलो आणि माझं षटकर्म मी त्या ठिकाणी ते मनन करत होतो. महाराज अचानक आनंद झाला मला. मग खाली बसलो, खाली आठवत होतं, वर बसलो तर आठवत नव्हतं. आणि मग पुजारी आला आणि त्या ओट्याला स्नान घातलं. मग मी विचारलं महाराज पुजाऱ्याला का असं करतो? त्यांनी सांगितलं एक ईश्वर अवतार बसले होते. मग मी त्यांना विचारलं ते कोठ गेले असतील? त्यांनी सांगितलं मनसरकड गेले. मी ऐकलं स्थानाचं आपलं आणि म्हणून आलो महाराज, मी तुम्हाला बघितलं नव्हतं. ऐसा तो स्थान वेद. अशा प्रकारे स्थानाचा वेद झाला. शास्त्र ऐकलं की श्रीमूर्तीचं दर्शन होत. आता आपल्याला तर देवाचं दर्शन नाहीये, पण आपण स्थानावर गेलो नाही, शास्त्रही ऐकलं नाही, तर आपल्याला दर्शन कसं होणार मित्रांनो? आणि म्हणून पहिलं स्थान, नाम, मग मूर्ती, मग मार्ग. आपल्या मार्गाला आपण लागायचं. असा स्थान वेद आहे. एखाद्या वेळेस तुम्ही 45 गेले, तुमची मनोकामना घेऊन गेले, तुमचं काम झालं, मग तुम्ही दरवर्षी जाता. स्थान वेद नाही, आपल्याला तो देव पावलेला आहे. स्थान वेद. अजून स्थान असतील, भंडाऱ्याचा असेल, सुकळीचा असेल, अंबाडीचा असेल. ज्या ज्या स्थानावर तुमची श्रद्धा आणि ज्या स्थानापासून तुम्हाला वेद निर्माण झालेला आहे, त्या स्थानावर तुम्ही सवड काढून जाता मित्रांनो. तो स्थान वेद. तो स्थानाचा वेद आहे. मग त्या स्थानाचा वेद, नामाचा वेद, आणि मग त्या स्थानावर तुम्हाला मूर्ती दिसते. तो मूर्ती वेद. मूर्तीचा वेद निष्पन्न होतो मित्रांनो. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी नांदेडकडे विचारत होते. मूर्तीचा वेद कसा होतो बघा मित्रांनो. नदी काठावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षाला गेले गावात नांदेडला. गेले भिक्षाला, माधुकरी मागायला. भिक्षा मागायला गेल्यानंतर 1-2 घरी भिक्षा मागितली. एका घरी गेले, ते ब्राह्मणाचं घर. त्या ब्राह्मणाने बघितलं स्वामींना. ब्राह्मणाने दोष रूपी बघितलं. काय रे, भले मोठे दिसतात, जाडजूड आहे, लंबे आहे, धष्टपुष्ट आहे, काही वयस्कर नाहीये, तुम्ही तरुण आहात, युवा आहात, आणि भिक्षा मागता, माधुकरी मागता.
कोणाच्या गायी का राखत नाही? स्वामी म्हणतात आमच्याकडनं कोणी गायी राखवूनच घेत नाही. कोणी घेत नाही. आमचा गुराखी गेलेला आहे, आमच्याकडे गायी राखायला थांबा. स्वामींना कामाला लावलं. काही लोकांची दृष्टी कशी असते बघा, कामाला बिलन मानभाव झालेले हे असे म्हणतात. ते त्या संस्काराचे लोक आहेत. मित्रांनो, ते कामाला घाबरून मानभाव झालेला नाहीये, त्यांची इथं लोक कामाला आहे ते झाले मानभाव. तुम्हाला काय वाटतंय? पण तुमची दृष्टी तशी आहे ना, तुम्हाला माहिती नाही ना. स्वामींना काय कमी होतं? स्वामींना लोक तेच म्हणतात. देवाला सोडणे लोकांनी, तर तुम्हाला कोण सोडणार? स्वामी म्हणले ठीक आहे, राहू आम्ही गायी राखायला, पण आमचा एक नियम आहे, आम्ही गायीला सोडू पण बांधणार नाही. आम्ही वासरं सोडून देऊ पण आखडणार नाही, दूध काढणार नाही. फक्त आम्ही शेतात नेऊन चारू. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आम्ही तुम्हाला ताक भात देऊ. काय ताक म्हणजे पाणी, आपण गल्लीत वाटून द्यायचं. आता तेही लोक देत नाही. पूर्वीच्या बाया चांगल्या होत्या, गुंडी गुंडी ताक आपल्या शेजाऱ्याला नेऊन द्यायचं. एखादी मागत होती, मग ती गुंडीवर पाणी जास्त टाकत होती. ह्या वेळेस तिला बी द्यायचंय. त्या ताकामध्ये त्या ठिकाणी भात टाकायचा. सांगितलं त्या ब्राह्मणाने, हे बघ नवीन गुराखी भेटलाय म्हणे आपल्याला. बरं, थोडासा भात आणि ताक जास्त टाकून दे, डब्बा बांधून दे. ठीक आहे. स्वामींनी गायी सोडल्या. मित्रांनो, देव सोडायला आलेला आहे. तुम्हाला सांगतोय, मी सोडतोय, तुम्ही सवड करा, आवड करा. तुम्हाला सोडायला तो आलेला आहे. आवडच नाही तर सोडणार कोण तुम्हाला? सोड नाही तुम्हाला, मग सोडणार कोण तुम्हाला? स्वामी आलाय घरी सोडायला. त्या गुराख्याच्या त्या कोठ्यात गेला स्वामी, गायी लागला सोडायला. एक लंबी काठी घेतली, मस्त पैकी असा हात टाकला. स्वामी पुढे गायी माग. काय लीळा आहे. श्रीकृष्ण भगवंत पुढे असायचे, गायी मागा असायच्या. तसंच आहे. गायी सोडल्या तर गायी सोडल्या की नीट पळता, कारण त्यांचं पोट भरलेलं नसतं. पण स्वामींना सोडल्या तर पळाल्या नाही, स्वामींच्या मागे उभा राहिलं. करता करविणारा तोच आहे स्वामी, आम्ही कुठं पळणार आहे? आम्हाला सोडलं तुम्ही हेच खूप झालं. स्वामी पुढे चालले नदीच्या काठाला. ब्राह्मण आला, सांगितलं स्वामींना, हे बघ गायी कोणाच्या शेतात जाऊ द्यायच्या नाही, कोणाच्या बांधावर जाऊ द्यायचं नाही, कोणाच्या धनात जाऊ द्यायचं नाही. नाही तर तो मालक येईल मला बांधायला, हा गुराखी चारतो, आमच्यावर शेत चारतो, आमच्या शेतात यांनी गायी घातल्या, भांडण नको यायला माझ्याकडे, व्यवस्थित गायी चारायच्या. ठीक आहे, काही हरकत नाही. स्वामी पुढे गायी माग. गावातले लोक बघतात, काय गुराखी आहे, गुराखी पुढे गायी माग, कमाल आहे.
गावातले लोक एकमेकात बोलायला लागले, म्हणजे या ब्राह्मणाला नवीन गुराखी सापडलाय. पहिला गुराखी गेला म्हणे पळून, हा नवीन आहे. पण आश्चर्यच आहे ना, सगळ्या गायी या नवीन गुराख्याच्या मागे असतात. कमाल आहे, सगळे लोक बघायला. स्वामी नदीच्या काठावर गेले, सांगितलं ज्या ठिकाणी जास्त गवत आहे त्या ठिकाणी गायी चारायच्या, मग गायी दूध जास्त देतील. आपल्याला दूध झालं पाहिजे, दही झालं पाहिजे, तूप झालं पाहिजे, त्यातनं तुमची पगारही निघणार. स्वामी गेले, मोठा असा खडक बघितला. अजूनही त्या ठिकाणी द्विज गोरक्षण त्याला असं म्हणतात. द्विज म्हणजे ब्राह्मण, गोरक्षण म्हणजे गायीचं रक्षण केलं स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या. नांदेडचं हे स्थान आहे मित्रांनो, गोदावरीच्या अगदी काठावर आहे. गेले तर नक्की जा त्या ठिकाणी, वेद होईल तुम्हाला, मूर्ती वेद होईल तुम्हाला. गेले स्वामींनी भल्या मोठ्या टेकडावर, त्या खडकावर त्या सर्व गायी बसवल्या आणि स्वामी बसले आपल्या एका पाषाणावर, त्या खडकावर. आणि स्वामींनी आपले श्रीमूर्ती त्या ठिकाणी झांबायला लागले. स्वामींनी एक पाय टाकला, श्रीकृष्ण भगवंतासारखा श्रीचरण टाकला, थोडस टेकन दिलं. सर्व गायी स्वामींच्या समोर बसलेल्या, खडकावर बसलेल्या आहे. आणि त्या गायी सगळं निहाळून, सर्व गायी निहाळून बघताय स्वामींना. मूर्ती वेद. एवढ्या गायी बसल्या खडकावर, तर एकावर एक गायी अशा माना टाकून बसल्या डोंगरावर. कान टवकारून बघायला लागल्या, कान असे पुढे केले त्यांनी. इकडे नको दिसायला, इकडे नको दिसायला, फक्त दिसावा तो आमचा श्री चक्रधर स्वामी. मूर्ती वेद. आणि मग श्री चक्रधर स्वामींना त्या बघायच्या, रवंत करायच्या. ज्या बघायच्या, जसं बघायच्या तसं रवंत करायच्या. रवंत करत असता गायी बैल, बघा तुम्ही अजूनही रवंत करतात. जे बघताय ना ते रवंत करताय, आणि इतर गायी जे खाताना त्या रवंत करतात. आणि आपण काय करतो, जे दिवसभरात केलं ना ते घरी येऊन संध्याकाळी रवंत करतो. म्हणजे घरच्यांना सांगतो की ना असं केलं, याने असं केलं, आहे ना. हे रवंत आहे आपलं. बैल बरे आपल्यापेक्षा मित्रांनो. ते कोणाची इथं काडी लावत नाही, कोणाचं पेटून देत नाही, कोणाचं असं काही करत नाही. आपण मुद्दामून एखाद्याचं काहीतरी सांगतो आणि आपल्या पुढचा काटा बाजूला काढतो. बघा ना आता कशी मार घालते हिला, खरं ना. असा प्रकार आहे मित्र. दुसऱ्याचं वाईट केलं आपलं कधी चांगलं होत नाही. कधी ध्यानात ठेवा मित्रांनो, कधी चुगली करत जाऊ नका कोणाची. आपली केली तर करू द्या, बघणारा तो देव आहे. अशा त्या काही बघायला लागल्या, स्वामींना निहाळून बघत आहे. जणू काय श्रीकृष्ण भगवंत त्यांना दिसत आहे. ती श्रीमूर्ती बघत आहेत. 32 लक्षण जो अवयव जैसा हवा तैसाचे. मग्न झाल्या, रवंत केलं, पोट भरलं. संध्याकाळची वेळ झाली, गुराखी गावाकडे निघत आहे. स्वामी निघाले, पुढे गाई माग. सगळे गुराखी म्हणतात काय कमाल आहे. आपण तो खिलारी म्हणून बेजार आहे. याच्या धानात जाती, त्याच्या धानात जाती, ऐकत नाही, नरकाडी करते, कुठं पळते. हा गुराखी वेगळाच आहे, याच्या मागे सगळ्या गायी असतात.
घरी घेऊन जातो आणि मग ब्राह्मण बघतो आले आपल्या गाई, बांधावं लागतील आपल्याला, बांधणार नाहीत ते. लगेच दोघं पती पत्नी आले, चला चला. ज्या गाई गाई एवढ्या हुशार असतात मित्रांनो, अजून तुमचे बैल गाई बघा, ते हुशार आहे आपल्यापेक्षा. जो खोटा आहे का त्याच खोट्यावर जाऊन उभा राहणार. आपल्यालाच कळत नाही आपली जागा कोणती, त्या बैलांना कळते, त्या गाईंना कळते. बघा तुम्ही, तुमच्याकडे आहे ना गाई, त्याच खोट्यावर जाऊन उभा राहणार जो खोटा तिचा आहे, जी मेख तिची आहे. नाही गेले गेल्या गाई आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन उभा राहिला, यांनी साखळातून उचलले आणि बांधले. देवानी वास्त्र सोडून दिले. सांगितलं ना देवानी आम्ही सोडणार, वास्त्र सोडले पण आखडणार नाही. बस गाई पाणवल्या. पूर्वी गायी वासराशिवाय पाणवत नव्हत्या. आता विज्ञानाची प्रगती झाली मित्रांनो, अवघड आहे ना. गाईच्या पुढे वासरू नसलं तरी गाई आता पाणवता. म्हशी आहे ना असं, त्या गाई सोडल्या आणि मग ती गाय पाणवली की हा शेतकरी त्या गोऱ्याला आखडतो आणि मग दूध काढतो. दूध लागलं निघायला, इतकं दूध निघायला लागलं की काढणाऱ्याच्या हाताला त्या ठिकाणी दुःख होत आहे, वात येतोय. दूध काय द्यायला लागल्या नाही. आपण तर आपलं गाईचं वासरू आखडल्यानंतर गाय ती काय करते, वासरासाठी त्यातला पाना चोरून ठेवते. तुम्ही काय म्हणता, अरे गुंडी भरलीच नाही, गाईनं चोरलं, वासरासाठी चोरते ना. मग आपण हुशार गाईपेक्षा पुन्हा सोडायचं वासरू. इतके हुशार शेतकरी मित्रांनो. दुसऱ्याचं दूध आपण वरपून खातो मित्रांनो, त्या गोऱ्याच्या तोंडातलं काढतो, त्याच्या वाट्याचं सुद्धा आपण काढून घ्यायचोय. ध्यानात ठेवा, घेतलं की नाही विचार करा. चोरलंय म्हणे काही ना, आणि मग पुन्हा तो तितकं काढायचा, ती गुंडी तेवढी भरून काढायचा, मग पुन्हा वासरू सोडायचं. तरी गाय कसं तरी जपून ठेवायची आपल्या वासरासाठी, तितक्यावरच वासर असायचे. असा प्रकार. दूध खूप निघत आहे, तूप निघत आहे, दही होत आहे. त्या दुसऱ्या गुराख्यांनी सांगितलं म्हणे कुंकून आणला गुराखी. लोकांना तुम्हाला सांगतो फक्त कानातच सांगता येत, आणि तुम्ही काहीच सांगू नका. एखाद्याच्या कानाजवळ जाऊन नुसतं असं करा आणि त्यांनी नुसतं बघू द्या. हा, आणि मग तो आल्यावर विचारणारच, काय सांगतात तू कानात, खरंय ना? नाही काही नाही, हा मी आले म्हणूनच काहीतरी बोलत होते म्हणून. नाही तसं काहीच नाही ना, आहेच. अनुभव घ्या मित्रांनो, आहे ना असं. चुगल्या करू नका, मला काही कानात सांगू नका. सगळ्यांना कळत, आणि एखाद्याला कळत नाही तर ते कानातलं घेत आणि त्याचं वाटोळं करत आणि त्याचं करत. दुसऱ्यामुळं आपलं वाटोळं होऊन जातं मित्रांनो. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे, मनाचे करता करावे ते शास्त्राचे. जे शास्त्रात सांगितलंय त्याचा आधार घ्यावा. लोकांचं काय खरं आहे, काही सांगतील लोक आपल्या होत्या, काही करायचं का नाही. शास्त्रात काय सांगितलं ते बघायचं. तस्मात शास्त्रम प्रमाणते, शास्त्र प्रमाण ठेवून क्रिया करायची. दुसरे गुराखी आले, लागले सांगायला त्या ब्राह्मणाला, म्हणे कोणता गुराखी ठेवलाय असा, गाई दूध गीत देत नसतील म्हणे. कोण म्हणलं पण देत नाही.
दूध पहिल्यापेक्षा दुप्पट निघायला लागला म्हणे. हा कस काय? तो गुराखी चांगला आहे का म्हणे. आणि काय झालं त्याला? खडकाव बसवतो म्हणे नेऊन, पाणी सुद्धा पाजत नाही, सावलीला सुद्धा बसवत नाही. ते खडक फोडत असेल त्या गाईला, दिली ना काळी टाकून. आता यांना वाटलं सगळं तर चांगलं आहे, नेमका हा करतो काय? गुराखी स्वामींनी नेल्या गाई शेतामध्ये, बसवल्या खडकावर. स्वामी बसले समोर बासरी वाजवत. श्रीकृष्ण भगवंतासारखे त्यांना जणू काही श्रीकृष्ण भगवंत दिसायला लागले. याला वाटलं आज बघूच आपण आपलं गुराखी नेमका करतोय काय. विश्वास नाही ना. आता एवढा विश्वास बसायला पाहिजे होता. दूध निघतंय, तूप निघतंय, दही होतंय, पण नाही. बघूच नेमकं काय होतंय. शेतात जाऊ दिलं स्वामींना. गाई बसल्या समोर, तशाच बसल्या. स्वामी बसले खडकावर आणि त्या गाई स्वामींकडे निहाळत बघत आहेत. मूर्तिवेध. पुन्हा तसाच हा आला आणि मग ज्या ठिकाणी चारत आहे त्या ठिकाणावरून एका झाडावर चढला. लांबून बघत आहे आपला गुराखी खरंच खडकावर बसवतो का. पाहिलं त्याने, त्या ब्राह्मणाने, अरे खरंच आहे, खरंच खडकावर बसवलं त्याने सगळ्या गाई. कमाल आहे. त्याला त्या ठिकाणी त्या गाई दिसल्या, स्वामी दिसले. मूर्तिवेध. त्याला मूर्तीचा वेध झाला. मूर्तिवेध. त्याला श्रीकृष्ण भगवंत दिसायला लागले. खाली उतरला. चुकलं. मी साधूला कामाला लावलं, स्वामींना कामाला लावलं, देवाला कामाला लावलं. घरी गेला, बायकोला सांगितलं, अगं इकडे म्हणजे आपल्या इथं जे गुराखी आहे ते साक्षात श्रीकृष्ण महाराज आहे. चुकलं माझं, मी देवाला कामाला लावलं. पुरणपोळीचा स्वयंपाक कर, तूप चांगलं कढव, चांगला रस कर. देवाला पुरणपोळीचा स्वयंपाक करून चांगलं जेव घालू. आल्या बराबर आपण दोघे जण श्रीचरण धरून, चुकलं आमचं भोजन स्वीकार करा. आम्ही तुम्हाला ताक आणि कुटके दिले, भात दिला. स्वामींनी तो आनंदात स्वीकारला. आता पुरणपोळी केलेली आहे, तूप आहे, रस आहे, सगळं आहे. स्वामींना समजून गेला. आता यांना समजून गेलंय की आपण कोण आहे. स्वामींनी गायी आणल्या. ते ध्यानावरच होते. गायी आग घुसल्या की बस म्हणे पहिल्यांदा श्रीचरण धरायचे स्वामींचे. स्वामींनी कोठ्याजवळ गायी आणल्या, सोडून दिल्या. स्वामी निघून गेले. कामाला लावलं ना तर स्वामींना. स्वामी उदास झाले. पण वेद झाला, मूर्ती वेद झाला. स्वामी निघून गेले आपल्या कार्याला. दुःख करायला लागले ते ब्राह्मण, तो ब्राह्मणी. किती घोर अपराध मी केलेला आहे. तेव्हा आलो की बोललो, दुर्जन आलो की बोललो. चांगले लंब दीर्घ आडवे उभे धष्टपुष्ट दिसतात. कोणाच्या गायी का न राखा, भिक्षा मागून खाता. चुकलं माझं, ते असं बोललो स्वामींना. स्वामींना मी कामाला लावलं, देवाला कामाला लावलं. स्वामी शेवटी आपल्या घरी थांबलेही नाही. मूर्तिवेध. असा मूर्तीचा वेद निर्माण झाला. असा स्वामींच्या मूर्तीचा वेद निर्माण होतो मित्रांनो.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रांधवन हाटामध्ये चालत होते. चालत असताना सगळे रांधवन हाटातले सगळे लोक बघत होते स्वामींच्या श्रीमूर्तीला. स्वामी दिसायला इतके सुंदर होते ना मित्रांनो की बास सगळे लोक बघतच राहायचे. मित्रांनो, आपण सुंदर होण्यासाठी काय काय लावतो तरी आपल्याकडे कोणी बघणार. मित्रांनो, देवाच्या भक्ताकडे सगळे बघतात, देवाकडे बघतात. तुम्ही देवाचे झाले ना तर सगळे लोक तुमची पूजा करतात. असं कोण विचारतो? तुम्ही सुंदर होऊन जाता, तुमचे विचार सुंदर होऊन जाता केव्हा? तुम्ही जेव्हा स्वामींचे होऊन जाता, ते विचाराचे होऊन जातात. त्यावेळेस तुम्ही दिसायला कसे कोणी बघत नाही, तुमचे विचार कसे बघत असतात. तुमच्या विचाराला महत्व आहे मित्रांनो, तुम्हाला महत्व नाहीये. जर तुमचे विचार फक्त कमरेच्या खालीच असतील तर ते आध विचार आहेत, ऊर्ध्व नाहीये. ज्याचे ऊर्ध्व विचार आहेत, उद्धरणाच्या चालीकडे जातात, ते ऊर्ध्व करतात, तुम्हाला मोक्षाकडे नेतात, कैवल्याकडे नेतात, देवाकडे नेतात, मार्गाला लावतात. त्या विचाराशी तुम्ही सहमत असता मित्रांनो. ते विचार महत्वाचे. मूर्तिवेद स्वामी संगमेश्वरला काय संगमेश्वर आहे शहागडपाशी, नांदूर माहितीये ना तुम्हाला? नांदूर मधनेश्वर त्याला म्हणतात है ना. तिथं संगम आहे दोन नदीचा. स्वामींचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे. आगर नांदूर संगमेश्वर. मग स्वामी त्या ठिकाणी होते आणि मग भिक्षाला जायचे नांदूर. भिक्षाला जात असताना बाईसा जायची, भक्तगण जायचे, पण त्या नदीमध्ये चिखल होता. चिखल असल्यामुळं त्या ठिकाणी भक्तगण भिक्षाला जात असताना सर्व कपडे भरून जायचे, पाय भरून जायचे. स्वामींनी बघितलं भक्तगणांना, अरे इथून जात असताना चिखल आहे, गाळ आहे, याच्यावर आपण दगड लावूया. शूद्रा नदीसी शेतू बांधवीता. शूद्रा नदी तिथं शेतू बांधला. स्वामींनी पाषाण उचलले भक्तासाठी, पूल बांधला. बाईचा भिक्षाला जात होती. सगळे भक्तजण एकत्रित आले आणि मग असे पाषाण लावले भिक्षाला जाताना पाय भरू नये म्हणून. एक दिवस स्वामी त्या ठिकाणावर निघून जाणार आहे, दुसऱ्या गावाला जाणार आहे. स्वामी त्या पुलावून चालत होते. त्या ठिकाणी खाली पाणी होतं. स्वामी निघाले की स्वामींच्या श्रीमूर्तीचा प्रकाश आणि सावली त्या पाण्यात पडली. पाण्यात पडल्यामुळे त्या माशांना कळालं की हा कोणती सावली आपल्या अंगावर पडली. मासे त्या सावलीकडे बघून त्या श्रीमूर्तीकडे बघायला लागले. स्वामी त्या पुलावून चालायला लागले. मासे, कासव हे सगळे एकत्रित आले. स्वामी चाललेले आहेत म्हणून बघत आहेत. जावळ झुडपं हे बघायला लागलेले स्वामींकडे. मूर्तिवेद, मूर्तीचा वेद लागतो मित्रांनो. माशांना लागला, खेकड्यांना लागला. आपले खेकडे फक्त खेकड्यांनाच खाली ओढतात.
दुसऱ्याकडे बघूच देईना. नाही नाही, मीच चांगला दिसतो, मीच खरा. हे असेचे सगळे, हे असे काही खेकडे तुम्हाला सांगतो. त्यांना दुसऱ्याचं बरं होतच नाही. ते वर चालला ना की दुसरा खेकडा त्याला खाली ओढतो. अरे त्यालाही वर घाल, त्यालाही ऊर्ध्व कर, तूहीच असेल त्याच्यासोबत. खेकड्यासारखं लोकांना खाली नको ओढू. अरे ते खेकडे स्वामींच्या श्रीमूर्ती बघायला आलेलं आहे, तू बघितली? अरे सांग ना, त्या देवाचे लीला सांग, ते अगम्य सांग, ते कथा सांग. स्वामींची श्रीमूर्ती बघण्यासाठी प्राणी त्या ठिकाणी एकत्रित आले. मूर्तिवेध सर्वत्र श्रीचक्रधर स्वामींचं वास्तव्य डोमेग्रामला होतं. डोमेग्रामला तिन्ही पूजा अवसर गंध अक्षता विडा समर्पण करायची बाई. सगळे भक्तजन समोर बसायचे आणि देवाला तिन्ही पूजा अवसर फुल हार व्यवस्थित, रोज फुलांचा हार घालायचे, गळदंडा वगैरे बांधायचे असे हाताला, भाऊभूषणे सगळं व्यवस्थित. रोज पूजा व्हायची स्वामींची डोमेग्रामला. स्वामींची पूजा होणारे, अवसर होणारे म्हणून सगळे भक्तजन एकत्रित यायचे, समोर बसायचे. आता स्वामींची पूजा होणार आहे, स्वामी असेच तर सुंदर दिसतात, पण पूजा घातल्यावर किती सुंदर दिसतात म्हणून सगळेजण गर्दी करत होते अवसर बघण्यासाठी. आता स्वामी तर किती सुंदर दिसत असतील ना. सगळे बसले, सगळे बघायला लागले. अवसर झाला, बस भक्तजन आनंद घेत आहेत. मूर्तिवेध. एक दिवशी नदीतला बेंडका आला स्वामीच्या अवसराला. बेंडका जो नुसता ट्रॉक ट्रॉक करतो ना, तो नाही बर का हा बेंडका. नुसता बोलतो त्यातला नाही, हा करतो त्यातला आहे. तो बेंडका आला. भक्तजन स्वामींचा अवसर बघत आहे आणि ते बेंडक्याने उडी मारली, सगळ्याच्या पुढे येऊन बसला. आता बेंडका बेंडकी आली की हे लोक सगळे हलून जातात, घाबरून जातात, है ना, विचलित होऊन जातात. बघितलं, अरे बेंडका आला. भक्तजन म्हणायला लागले, पाऊस पडला ना, नाही बेंडके झाले म्हणे. हो का? तोच बेंडका आला, अवसर झाला, त्याला हुसकवलं बाहेर. अरे भाऊ बाहेर गेला. पुन्हा दुसऱ्या दिवशी अवसर झाला, पुन्हा अवसरासाठी बेंडका तोच आला. स्वामींची श्रीमूर्ती बघत होता. स्वामींना बघण्यासाठी बेंडका येत होता. माणसं येईना मित्रांनो. आला आणि मग भक्तजन म्हणतात, लय बेंडके झाले म्हणे, रोज बेंडके येतात म्हणे अवसराच्या टायमाला, पूजा करतानाच येतात म्हणे, बसूच देत नाही. देव म्हणे, अरे लय झाले नाही म्हणे, जे लय येत ना ते तिकडेच येत म्हणे ओरडायला. हा त्यातला एक बेंडका आलेला आहे, तो आमची श्रीमूर्ती बघायला आलेला आहे. नाही नाही म्हणे महाराज, पाऊस पडत असताना बेंडके वरतून पडत असतात, हे ना म्हणे आवाज येऊ राहिला. नाही रे म्हणे, नाही म्हणे, हाच आहे म्हणे महाराज. देव म्हणतात, तोच आलेला आहे, दुसरा नाहीये, दुसरे बरोवले तरी येत नाहीये. असं पुन्हा तिसऱ्या दिवशी आलाच. भक्तजन म्हणाले, बेंडके झाले महाराज. अरे म्हणे, नाही तोच बेंडका आहे. अरे म्हणे, नाही बेंडका नाही, तोच आहे. नाही म्हणे महाराज. म्हणे, एक काम करा, एक भोवरी त्याच्या गळ्यात बांधा, तोच एका दुसरा आपल्याला कळलं. देवाने सांगितल्यावर हे ऐका ना. देवाचं ऐकलं असते ना तर आपण इथं नसतो, देवाजवळ असतो. अनंत जन्म आपले न ऐकल्यामुळेच इथं आहेत. ऐकलंच नाही आपण देवाचं, म्हणून तर गटांगळ्या खाऊ राहिलो या प्रपंचात. देवाने सांगितलं, बांधा एक भोवरी, बांधली. आणि बेंडका अवसराला सांगितलं, लांब नेऊन सोडा.
लांब नेऊन सोडला, पुन्हा आला नाही पाहिजे इकडं. त्याच्या गळ्यात बांधलं गौरी. बस अवसर संध्याकाळचा सुरू झाला. बेंडका त्याच टायमाला त्या ठिकाणी पोहोचला. पोहोचल्यानंतर सगळ्यांनी बघितलं, गौरी हाय करे म्हणे. म्हणे तिचे का म्हणे, मग तोच बेंडका आहे म्हणे. देव म्हणतात तोच का दुसरा आहे. मूर्तिवेद. तुम्ही बघा, त्या बेंडक्याला वेद लागला ना, तो बेंडका रोज येणार. खरे ना, त्याला नाही लागला त्यांना येत नाही मित्रांनो. असा प्रकार आहे. 10 दिवसातले 10 घंटे देवाला देणं होत नाही. तुम्ही आयुष्य कधी देणार आहे? सत्संगात कोणतंच बिल नाही, कोणताच खर्च नाही. पार्टीला गेलं जर बाहेर जर तुम्ही एखादी आईस्क्रीम कुल्फी खाल्ली ना, तर ते लगेच 50 रुपये काढावं लागतात. इथं आलं की बसावं लागतं, घ्या प्रसाद घ्या. कोणताच खर्च नाही, तरी सत्संगाला नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. का असं होतं? त्यांना मूर्तिवेद नाहीये, स्थानवेद नाहीये, नामवेद नाहीये. असा मूर्तीचा वेद निष्पन्न होतो मित्रांनो. अजून नवगावला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य आहे. नवगाव आहे, पैठण पंचाळेश्वरच्या मध्ये. आज त्या ठिकाणी सुंदर असं स्थान आहे. स्वामींचं वास्तव्य होतं नवगावला. सगळे स्वामींचा अवसर बघण्यासाठी बस धावपळ करायचे. स्वामींचा अवसर होणार आहे, बस एकत्रित यायचे. स्वामींना गंध अक्षदा विदा लावायचे. स्वामींचा अवसर चालू, तितक्यात एक साप आला. सगळे घाबरले, चिपचाप जागेवर बसले. म्हणे महाराज साप आला. काही पळाले, साप आलाय. स्वामी म्हणले घाबरू नका, तो तुम्हाला खायला आला नाही, तो आम्हाला बघायला आलाय, आमची श्रीमूर्ती बघायला आलाय. आणि बस वेटाळा घालून पुढे बसलाय आणि स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत बसलाय. ज्या सापामध्ये विष आहे ना, ते विष उतरवण्यासाठी साप स्वामींकडे आलाय. स्वामी, मी तुमची श्रीमूर्ती बघितली, तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्यातलं विष उतरून टाका. तसं आपल्याला विष चाललेलं प्रपंच, ते आपलं विष उतरतच नाही. शेतात जाणार, 12ला लाईन आली तरी जाणार, तिथे साप बघणार नाही, विंचू बघणार नाही. तेव्हा कसा वेळ भेटतो, कसा पळतो. गव्हाला पाणी द्यायचं म्हणे, बाबा तुम्ही झोपा. खरंय ना. कधी वेद लागणार आपल्याला? त्या सापाला वेद लागला मित्रांनो. आणि मग स्वामींनी सांगितलं, महात्म्य हो, तुम्ही जा. गेला, पुन्हा आला. काही भक्त घाबरायला लागले, म्हणे असे साप गिप म्हणे अवघडच आहे. पुन्हा आला. म्हणले घाबरू नका, काही करणार नाही. पण सगळे घाबरायला लागले, चाचरायला लागले. पुन्हा आला, पुन्हा बसला. स्वामी म्हणले तुम्ही जा, भक्त घाबरताय. सापाला वियोग सहन नाही झाला. साप गेला, आदळ्या पिटळ्या मारल्या, कुपाटी उडी मारली. कुपाटीत अटकून गेला. कुपाटीत साप अटकला ना की जिवंत राहत नाही मित्रांनो. सापाने देह टाकून दिलं. देव नाही ना तर मी नाही. स्वामींची श्रीमूर्ती सापाने बघितली. मूर्तिवेद. देवासाठी कोणी मरणार नाही, मरत. देवासाठी पूर्ण आयुष्य कोणी देणार नाही, देणार.
पण एखाद्या स्त्रीसाठी एखाद्या पोरासाठी पूर्ण आयुष्य टाकणार, टाकीवर चढणार, जर नाही झालं ना उडी खाणार, मी मरणार त्यासाठी. देवासाठी मेलं कोणी? सैराट झाले ना लोक. इडियट बॉक्स बसवले ना घरी, त्याच्यात नाही येडे होऊन जातात. काय घ्यावं त्याच्यात नाही कळणार यांना. जे बघायचं तेच करायचं. अरे शास्त्र बघा, महाभारत बघा, रामायण बघा, गीता बघा, गीता वाचा, जीवन सुंदर होईल तुमचं. लोक देव माणूस म्हणतील तुम्हाला, असं तर म्हणतील कार्पेट बस रोज जातो पिक्चर बघायला, असं म्हणायला लागते. लक्षात ठेवा मित्र, देवासाठी हे जीवन आहे आपलं. असा मूर्तिवेद होतो मित्रांनो, मूर्तिवेद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लघु परिसराला विजय केले. नागदेव आचार्य मागे आले, साखळ घेऊन, पाणी घेऊन. श्रीकराव पाणी टाकलं आणि पुढे निघून गेले. अजून देव वापस नाही आले. देव उभा राहिले. एका बिळातनं साप बाहेर आला. स्वामींकडे बघायला लागला, बघतच राहिला. आणि मग नागदेव आचार्य म्हणतात, देव परत का नाही आले? बघायला गेले तर स्वामी उभा राहिलेला नाही. नागदेवाने विचारलं, म्हणे महाराज का उभा राहिले? प्राणिया एका ते दर्शन देजताय. आमचं दर्शन घेण्यासाठी तो साप त्या बिळातनं बाहेर आलेला, त्याला दर्शन देतोय. संबंध संबंध संबंधी संबंध. काही लोक जवळ असून सुद्धा स्वामींचं चिंतन करत नाही, काही लोक दूर असून स्वामींचं चिंतन करतात. स्वामींच्या जवळ आहे. पण कासवीचा दृष्टांत सांगितला. कासव एका काठाला येतं, अंडे देतं, दुसऱ्या काठाला जाऊन बसतं. ते कोंबडी सारखं त्या अंड्यावर नाही बसत. त्या काठाला जाऊन ते या काठावर पिला आहेत माझे म्हणून चिंतन करत. तस तो दृष्टांत कासवीचा. आपण महाराष्ट्रात आहेत पण आपले देव उत्तरापंथी आहेत. आपण इथं चिंतन केलं की आपलं देव तिथं चिंतन करतो. आणि त्या चिंतनामुळं अमृत कळा असे ते संचरे, तया तो ते वाढते. ते अमृत कळा संचरते, ते पिलं वाढायला लागतात कासवाचे. तसं आहे आपलं. काय तसं देणं आहे. अंतकरणाद्वार देण्याती जैसा कासवीचा. अंतकरणाद्वार परमेश्वर वेद निर्माण करतात. अजून कशाद्वार करतात? दृष्टीद्वारे देण्याती जैसा मासळीचा. दृष्टीनं स्वामी वेद देतात. मासा पाण्यामध्ये अंडे देतो, विती विती जाय आणि मागो ते परतोनी पाहे. तया तो अमृत कळासे ते संचरे. मासा पाण्यामध्ये अंडे देतो, अंडे दिल्यानंतर परत जातो, परत वापस बघतो आणि त्या पिलाकडे बघतो, अंड्याकडे बघतो. आणि तया तो त्या अमृत कळासे ते संचरे, म्हणजे त्यामुळं ते वाढतात. असा दूध पाजतो तो मासा. दृष्टीद्वारे देण्याती, अंतकरणाद्वारे देण्यात. अजून स्पर्शाद्वारे देण्याती जैसा कुकडीचा. काय स्वामींना सुंदर सांगितलंय. कोंबडी अंडे देते ना, अंड्यावर बसते. तिला हात नाही येत म्हणून पखाच्या खाली त्या दोन पखाने ते अंड घोळते. अमृत कळासे ती संचरे, तया तो ती वाढते. त्याची पिलं तयार होतात. होता की नाही? असा स्पर्श देवाचा झाला की वेद निर्माण होतो आपल्याला. देवाने आपल्याला बघितलं की वेद निर्माण होतो आपल्याला.
देव आपल्याशी बोलले की आपल्याला वेद निर्माण होतो, है ना? शब्दाने सुद्धा परमेश्वर वेद निर्माण करतात. अशा प्रकारे वेद निर्माण होतो मित्रांनो. हे वेद देण्याचे ठिकाण सांगितले. मार्ग वेद, मार्गाचा वेद होतो तुम्हाला. तिथं मार्ग आहे म्हणा. हो, जाऊ ना मग आपण. चांगल्या कोणी ओळखायचं नाही, काही नसतं म्हणे आमच्यात. आमचे बाबा लोक चांगले आहे, बस आपली काळी लाठी दाखवायची, हे ना. कुठं खर्च करता म्हणे इकडं तिकडं, बाबाची पूजा करून टाकतो. मार्ग वेद, मार्गात जातो आणि मग त्या मार्गामध्ये ते देवपूजा वगैरे वगैरे सगळं करतो. वेद निर्माण होतं, सगळं व्यवस्थित तिथे भेटतं. काय मार्ग आहे? मार्ग वेद. जर कुठं मार्ग आला तर येणार आहे. आपल्या गावात मार्ग येणार आहे म्हणा. हो, येणार आहे म्हणताय. काही करायचं ना मग आपल्याला. बस पुन्हा तर लयच हौशे म्हणे, लय मार्ग पाहिले म्हणे मी असे. मार्ग वेद आलाय तर फक्त जायचं म्हणे. हा, त्यांच्यात फक्त उभा राहायचं. ते उभा राहतील लग्न कार्यात आपल्या, नाही तर यायची नाही. आपल्याला काय करायचं हे ना. ज्याला वेद नाही ना तो असा विचार करतो. ज्याला वेद आहे ना तो काय करतो? काय हो, आज येणार होता ना मार्ग, आला का नाही? मग आता येणार आहे म्हणे 5 वाजता. आलेच मी. मार्ग वेद कसा आहे काय माहिती. शिदोरी घेता का देता? शिदोरी मार्ग आहे ना. मार्गाचा वेद आहे मित्र. मार्ग वेद. त्यामुळे आपली घरून शिदोरी करायची, तिथं त्यांच्यासोबत जाऊन खायचं. चांगलं आहे ना बा. आपणही खात जाऊ, तेही खाते. एरवी तर आपण नाही का, घरी कोणी नसलं तर आपण येला तिला बोलवत असतो, या ना आमची इथं भाकरी खायला. उन्हाळ्यात रिकामे असता नाही सगळे, मग हे जेवण करायला बोलवतात. ये ना मग, काय भाजी केली? काय नाही म्हणे, हाय काहीतरी. बघावं लागत सासूबाईने काय केली. म्हणजे मग तू काय करते? मी माझ्या भाकरी चपाती करते म्हणे, काम त्यांच्याकडे लावेल. बरं आहे म्हणे, मला सगळं करावं लागतं. मग आले जेवायला सगळे. मग सुरू माझं असं, माझं दुसरं तसं. बस एक घास शिल्लक की नाही. तसं आहे आता इथं. मार्ग वेद. याला घरी कोणच लागत नाही. जरी समजा इकडून तिकडून खाल्लं ते होत नाही, जाऊ तिथं म्हणलं कोणी बसून जाऊ. आहे ना. मार्ग वेद. त्याला इथं गोड लागतं. हा मार्गाचा वेद आहे मित्रांनो. हे मार्गाचं अन्न आहे. याने माणूस मार्गाला लागतो, खायला कोणाला नाहीये. पण एक एकत्रित येऊन शिदोरी खाणं हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये आनंद आहे मित्रांनो. आपणही कधी जातो ना एखाद्या हॉटेल होतो, आपले मित्र घेऊन जातो असतो. एकला गेलो कोण बघतो तुला? खरंय ना. आपले सगळे सोबत पाहिजे असतात. मग सगळ्यांनी एकत्रित येऊन ही शिदोरी घ्यायची असते. असा हा मार्गाचा वेद निष्पन्न होतो मित्रांनो. जर तुम्हाला सांगितलं ना की बाबा त्या आश्रमात एवढे लोक आहे म्हणे, 3000 म्हणे, हो, आणि सगळं व्यवस्थित, हा कसाच मार्ग असेल? मग अरे रोजचा एवढा खर्च आहे, कमाल आहे. तरी नंबर लागेल म्हणे, 1 वर्ष नंबर लागत नाही पंक्तीचा, कमाल आहे. मार्ग वेद. येतात जाऊन बघूच आपण. मार्ग वेद. मार्गाचा वेद निष्पन्न होतो. अशा प्रकारे नामवेद
स्थानवेद, मूर्तिवेद, मार्गवेद, अशा प्रकारे हा जीव मार्गाला लागतो मित्रांनो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पतित पावना दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, मधुनि पापियामी, दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, ही वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, देहाने ह्या कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावना दीन दयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. उद्या आपल्याला